पहिलाच प्रवेश आज आपल्या मातोश्रीच्या या पायरीवर होतोय। साहेब मी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही आपली पक्ष संघटना वाढवण्याचं ठाणे जिल्ह्यामध्ये साम दाम दंड भेद सगळं करून आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचं काम करू। साहेब मी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हलणार नाही आणि याचं वचन मी आज आपल्याला देतोय। साहेब ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती, आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले, आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले। हे सगळं अन्यायकारक आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे। आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे। याच्या पुढे मध्ये अनेक नगरसेवक यांची इच्छा आहे की आपल्याकडे यावं। माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू। आपले साहेब खूप खूप आभार मानतो। आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो। जय हिंद। आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले, तुमच्या लक्षात आले की जे काय मध्ये चाललेलं होतं ज्याच्या आहारी तुम्ही गेला होता, हे हिंदुत्व ही शिवसेना आपली नाही, हे बाळासाहेबांचे विचार नाही। महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही। तोच विचार घेऊन ही शिवसेना पुढे गेली। आपण जगू ते स्वाभिमानाने जगू, लाचारी पद्धतीने जगणार नाही। अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघायचं जगा, शेळीचं जगू नका। अशा अनेक शेळ्या तिकडे शेतकऱ्या हलवत भाजपची गुलामगिरी करतायत। मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत आलेला। थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, ही सगळी जुलमशाही आपण लोकसभेतच काढून टाकली असती।